धन्यवाद झाडे सर. सर्वांना नमस्कार. आज मी या ठिकाणी माननीय श्री अतुल शर्मा सरांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते आहे. हे ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धाचे विश्वस्त आहेत. 1982 मध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे कृषी कीटकशास्त्र विषयात त्यांनी MSc परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तेव्हापासूनच त्यांचे ग्राम विकासासाठीचे अतूट नाते हे आपल्याला पाहायला मिळते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण विकास करणे या त्यांच्या कार्याच्या कक्षा सतत रुंदावणाऱ्या राहिल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक श्रद्धेय डॉक्टर बाबा आमटे यांनी 1985 ते 86 आणि 1988 ते 89 मध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी, विशेषतः हा संदेश तरुणांमध्ये पसरविण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू आणि इटानगर ते ओखा येथे भारत जोडो सायकल मार्च काढला आणि या यात्रेचे समन्वयन हे श्री अतुल शर्मा यांनी केलेले होते. 1982 ते 1985 मध्ये महारोगी सेवा समिती दत्तपूर वर्धा येथे कृषी सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले. सेलू तालुक्यातील आमगाव गावात 51 कुष्ठरोगग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सामूहिक शेतीची योजना आणि अंमलबजावणी त्यांनी केली. भूदानी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या सर्व सेवा फार्म्स येथे ते व्याख्याता म्हणून देखील काम केले. 1986 मध्ये कम्युनिटी पॉलिटेक्निक पिपरी येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून ते रुजू झाले आणि पुढे 1988 ते 2008 पर्यंत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. 1990 मध्ये पिंपरी येथे वार्मी कंपोस्टिंगचा पायलट प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि तो आजही कार्यक्षम आहे. विदर्भातील तो पहिलाच प्रकल्प आहे. 2013 ते 2017 या काळात शिक्षण मंडळ वर्धा येथे त्यांनी डीन म्हणून जबाबदारी पार पाडली. नवी दिल्लीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने पिंपरी येथील नर्सरी तंत्र आणि टिश्यू कल्चर प्रकल्पामध्ये सहसंशोधक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 1998 मध्ये वर्धा जिल्ह्यातील 9 गावांमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या सहकार्याने कापसातील कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापनाची पद्धती त्यांनी विकसित केली. या शेतकरी सहभागी प्रशिक्षण कार्यक्रमाला वर्धा मॉडेल असे नाव देण्यात आले, ज्याची 2002 मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालय नवी दिल्ली आणि देशभरामध्ये अंमलबजावणी केलेली दिसते. बालपणी शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे, SM जोशी, सुंदरलाल बहुगुणी, यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या थोर व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची आणि त्यातून स्वतःला घडवण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. कॉलेजच्या काळामध्ये राष्ट्रसेवा दल, स्त्रीमुक्ती संघटना आणि पीपल्स सायन्स मूवमेंट यासारख्या संघटनांनी नेतृत्व कौशल्य त्यांचे घडविलेले आहे. 1976 मध्ये जेव्हा आणीबाणी होती तेव्हा आणीबाणी विरोधात निदर्शने केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये मित्रांसह 3 महिन्यांसाठी त्यांना स्थानबद्ध देखील केले होते. इतका आय थिंक यापेक्षा मोठा सरांचा परिचय आहे, पण मी इथेच थांबते. थँक्यू सर. जोडो अभियानचा भारत जोडो शब्द जेव्हा आत्ता राजनैतिक संदर्भात आपण ऐकतो तर बऱ्याच जणांना जरा कुतूहल होतं, पण हा शब्द बाबा आमटेंचा आहे. ते आजारी असताना मुंबईला दवाखान्यात जेव्हा होते तेव्हा JP पण तिथे होते आणि देशाच्या एकूण सामाजिक परिस्थितीवर जेव्हा बाबांनी हा शब्द त्यांना सांगितला तर JPंनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. आणि आपण जाणतो की मराठी में बात करूं, ठीक? हाँ, नहीं मराठी ठीक आहे मला. की बाबा हे एक अत्यंत बहुगुणी प्रतिभेचे धनी व्यक्ती होते. काव्य, कविता यांच्यावर आणि भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं आणि वृक्षांच्या संदर्भामध्ये त्यांना अत्यंत जिव्हाळा होता. त्यांच्या निवासस्थानाच्या मागच्या भागामध्ये अनाम वृक्षाची समाधी होती आणि आनंदवनामध्ये त्यांनी सर्वप्रथम शांतिनिकेतनमध्ये जे वृक्षदिंडीचा कार्यक्रम व्हायचा त्याची सुरुवात केली होती आणि मग त्या 90च्या दशकामध्ये तो कार्यक्रम एक पालखी करायची, त्याच्या एखादं रोपटं ठेवायचं आणि ती सजवून नाचत गाजत शाळा, गावकरी, विद्यार्थी सगळ्यांनी जाऊन वृक्षारोपण करायचं. हा संपूर्ण महाराष्ट्रभर उपक्रम पोहोचला होता आणि त्याच्यावर खूप छान काव्यही नंतर महाराष्ट्राच्या साहित्यिकाने लिहिलं होतं. ती सगळी पार्श्वभूमी बाबांच्या मनात घोळत होती
आणि मग वनराजिक सोमनाथचं कॅम्पही व्हायचा, तिथे श्रमदान व्हायचं. आणि चंद्रपूरच्या वनराजिक महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य केळकर तेव्हा होते, तेव्हा पहिल्यांदी आनंदवन ते पैठण ही एक सायकल यात्राची एक रिहर्सल झाली. लोक जुळत गेले आणि पैठणला जाऊन त्याचं वृक्षारोपण केलं आणि त्या ठिकाणच्या लोकांनी पुढे सातत्याने 7-8 वर्ष त्या गावातनं सोमनाथ कॅम्पला विद्यार्थी पाठवत गेले. आणि तिथे जे काही हजार वृक्षार, मला आता आकडा आठवत नाही आहे, पण ते केलं होतं, त्याची जपणूक तिथे केली गेली. त्याच्यातनं पुढे मग विकासदादाच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आपल्या इथे एशियाड झाला 1982मध्ये, तेव्हा आनंदवन ते भोपाल ही त्याची एक दुसरी ट्रायल झाली. आणि असं हे शक्य आहे हे बघून बाबा एक स्वप्न बघत होते, ग्रेट ग्रीन वॉल. चीनची मोठी भिंत ही जागतिक भिंत आहे. आपला देश, उभा देश एवढा मोठा आहे, तर कन्याकुमारीपासून जम्मूपर्यंत वृक्षारोपणाच्या निमित्ताने सामाजिक विषमता दूर करण्याचा संदेश आणि लोकांची सहभागिता वाढवता येईल हा विश्वास त्यांचा दुणावला. आणि मग त्यांनी महारोगी सेवा समिती दत्तपूरमध्ये झालेल्या साने गुरुजी कथामालेच्या राष्ट्रीय संमेलनामध्ये भारत जोडो अभियानाची घोषणा 1984मध्ये केली. 1985 वर्ष युनोनी आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून जाहीर केलं होतं. आणि मग सहभागिता, शांतता आणि विकास ही त्रिसूत्री होती. ते निमित्त धरून 85मध्ये आपण भारत जोडो अभियान करावं ह्याची घोषणा केली. बाबांचे ज्यांना ते स्वप्नक सहोदर असं म्हणायचे, यदुनाथ थत्ते, आंतरभारतीच्या माध्यमातून की एकात्मता यायची असेल तर ती वस्तूंची नसते, ती भावनिक असते, ती माणसांबरोबर असते. जम्मू काश्मीर आमचं आहे तर फक्त भूप्रदेश नाही, ती माणसं पण आमची आहेत. उद्या जर आसाममध्ये काही दुखापत झाली, अपघात झाला, तर त्याचं दुःख मलाही व्हायला पाहिजे. आपण प्रार्थना म्हणत होतो, सारे भारतीय माझे बांधव आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा तेही व्यक्त व्हावं, ही त्याच्या मागची भूमिका होती. सगळी तयारी होत आली, शिबिरं झाले, बैठकी झाल्या, महिलांच्या सहभागाबद्दल खूप वाद झाले, पण तेही झालं की सायकलनीच जायचं आहे, सामान्य माणसाचं वाहन आहे. आणि हे होत असताना अचानक देशामध्ये ठिकठिकाणी संघर्ष हिंसक होत गेले. आणि त्या अलगाववाद, ज्याला आपण एक दहशतवाद, त्याचा जो वाढला, तर पंजाबमध्ये अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार झालं. आणि त्यानंतरच्या प्रसंगामध्ये आपल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींची हत्या झाली आणि सगळा पलटला दृश्य. ठिकठिकाणी सांप्रदायिक दंगे पसरले. इतके विदारक माणूस किती रानटी होऊ शकतो हे तेव्हा सगळं बघायला मिळालं. आणि मग भारत जोडो अभियानचा जो भर होता की आपण सगळ्या ठिकाणी पर्यावरणाचं, नैसर्गिक पर्यावरणाचं संवर्धन करावं, त्याच्याऐवजी सामाजिक पर्यावरण जे आपलं बिघडलेलं आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि मग तो मुख्य अजेंड्यावर आला देश. आणि ते करताना अत्यंत काळजीपूर्वक या अभियानामध्ये आनंदवनातल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना घेता आलं असतं, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेता आलं असतं, सोमनाथ कॅम्पच्या विद्यार्थ्यांना घेता आलं असतं. पण आम्ही वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी पत्रव्यवहार करून सगळ्या राज्यातनं लोक यावी, डाव्या विचारसरणीची, उजव्या विचारसरणीची, एक थेट ग्रामीण भागातील अशी सगळी लोकं घेतली होती. एक ठराविक साच्यातली घेतली नव्हती की सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि 24 डिसेंबर साने गुरुजीचा दिवस होता. आणि ज्यांनी आंतरभारतीसाठी, भावनिक एकतेसाठी आपला जीव दिला, त्या साने गुरुजींना बाबा खूप मानत. आणि म्हणून 24 डिसेंबर या तारखेला कन्याकुमारीहून ही सायकल यात्रा सुरू झाली. आणि त्यावेळेस दक्षिणेमध्ये भाषेचा प्रश्न तीव्र होता. आणि तेव्हा आम्ही यदुनाथ काकांकडनं ते शिकलो की तुझं जर तमिळवर प्रेम आहे ना, तू हिंदीच्या विरोधामध्ये
तोडफोड करण्यापेक्षा, हिंसकरित्या व्यक्त होण्यापेक्षा तू 4 निरक्षर तमिळ लोकांना तमिळ शिकव ना. मी जर म्हणतोय की माझं मराठी भाषेवर प्रेम आहे तर तोडफोड करायची गरज नाही आहे. 5 निरक्षर माझ्या घराशेजारचे लोकांना मी मराठी शिकवावी, अशा प्रकारचं त्याला एक पर्याय सुचवत, लोकांशी संवाद करत. कावेरीच्या पाण्याचा प्रश्न होता, गुजरातमध्ये आरक्षणाबद्दल खूप मोठी हिंसा झाली आणि मग ज्या आपण समतेच्या गोष्टी करतो ते नाकारणारं गांधीचं गुजरात हे असं कसं वागू शकतं, कारण तिथेही हिंसक स्वरूपात ते व्यक्त झालं होतं. आणि अशा ठिकठिकाणी या सगळ्या बाबी मांडत आम्ही दिल्लीमध्येही बाबा संसदमध्ये गेले. राजीव गांधी तेव्हा प्रधानमंत्री होते, त्यांना तिथे बोलवलं होतं आणि तिथेही बाबांनी हे सांगितलं होतं की राष्ट्रीय एकात्मता किंवा आपसी बंधुभाव हा कायद्याने, संसदेने पारित केलेला कायदा किंवा पोलिसाच्या दबावाने आणला जाऊ शकत नाही. हा माणसाशी माणसाचं मुक्त मिलन, सहज संवाद ह्याच्यातनंच होऊ शकतो. आणि अशा प्रकारे 123 जणं, 16 भगिनी होत्या आणि बाकी सगळे युवक होते, हे संपूर्ण सायकल यात्रा करत, जे मीडियाचा बाहेरचा गाव आहे, रस्त्याच्या कडारे राहणारे लोक आहेत, गावातले लोक आहेत, या सगळ्यांचं सहज स्नेह मिळत गेलं, उत्स्फूर्त स्वागत मिळत गेलं. पण त्याचबरोबर किती विषम परिस्थितीमध्ये हे लोक जगतात, किती त्यांचं शोषण होतं, कशा कशा प्रकारे त्याचं विदारिक दृश्यही या खुल्या विद्यापीठातनं या सगळ्या मित्रांना बघायला मिळालं. दररोज बाबांबरोबरही बैठका व्हायच्या, वेगवेगळ्या कल्पनाही पुढे यायच्या, मुलं खूप प्रकारचे प्रश्नही विचारायचे. हे चालतं बोलतं विद्यापीठ सारखंच होतं आम्हाला. आणि रोज ते आव्हान होतं. आणि हेही आव्हान होतं की आपण पंजाबमध्ये जातो आहे आणि ही मोकळीक होती की तिथे गोळीबार होऊ शकतो, आपल्यापैकी काही लोक मारले जाऊ शकतात, आपण इतक्या राज्यातले आहोत, सगळ्यासमोर सायकलीवर महिला असायच्या, त्यामुळे ह्यांना मारलं तर तेवढा देशभरात एक वेगळा विचार जाईल. बाबांनी स्वतः असंही सांगितलं की मलाही मारू शकतात, पण त्याही स्थितीमध्ये सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण लक्ष्य जम्मू ठरवलेलं आहे, जम्मूच्या स्टेडियमला 9 एप्रिलला आपल्याला पोचायचं आहे. आणि या सगळ्या मानसिक तयारीनिशी या याच्यामध्ये दिल्लीच्या पुढे जाऊ नका, कारण आत्तापर्यंतच्या जेवढ्या यात्रा झाल्या आहेत, इवन चंद्रशेखरची जी राजकीय यात्रा होती ती पण दिल्लीला संपली होती कन्याकुमारीहून निघून. ही पहिलीच यात्रा होती जी कन्याकुमारी ते जम्मूपर्यंत दिल्लीच्या पुढे गेली. पंजाबमध्ये जाताना कर्फ्यू होते, अनेक ठिकाणी आम्हाला थांबवावं लागलं. आमच्यासाठी बऱ्याच ठिकाणी प्रशासनाने तात्पुरते कर्फ्यूमध्ये सूटही दिली, तिथे बैठकही झाली. आणि तिथे हे सगळं असतानाही सगळ्यांनी एकमताने बाबांनी सगळ्यांना बोलवून विचारलं होतं की पोलीस संरक्षण घ्यायचं आहे का. सगळ्यांनी नाकारलं होतं की जे होईल ते होईल, आमची तयारी आहे आणि आम्ही असे पुढे जाऊ. आपण विचार करू शकतो की जेव्हा आपण 2 दिवसाच्या शिबिरासाठी इथे येतो आहे तर आपली सुट्टी, घरची जबाबदारी, लहान मुलं असं सगळं होतं, तेव्हा हे काहीही घडू शकलं असतं. असं असताना ही सगळी तरुण मंडळी सोबत होती. एकाचे आमचे मित्र द्वारकानाथ होता, त्याचे वडील गेले, तर आई म्हणाली की ही एक वैयक्तिक बाब आहे, घरासाठी दुःखद आहे, पण देशाचं जखम ही मोठी आहे, त्याच्यासाठी तुम्ही जाणं गरजेचं आहे आणि म्हणून तू यात्रा पूर्ण करून परत ये. तर असे अनेक प्रसंग या सगळ्या ह्याच्यामध्ये झाले. तर ते आमच्यासाठी आयुष्यभराची ठेव झाले. आणि मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की या संपूर्ण ह्याच्यामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करत गेलो की जो काही दहशतवाद आहे, सांप्रदायिक हिंसा आहे, विषमता आहे, ह्याच्यामध्ये वृक्षांच्या मदतीने तो एक संदेश द्यायचा आहे. आणि अशा प्रकारचं आयोजन करत वेळेवर 9 एप्रिलला आम्ही जम्मूच्या स्टेडियममध्ये होतो. तर कर्नल रेगे जे एक निवृत्त पोलीस अधिकारी होते, कर्नल काकांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं संपूर्ण नियोजन झालं आणि ही सगळी मंडळी अशा प्रकारे तिथे पोहोचली. बाबांनी मी जे झाडांबद्दल
त्यांचं एक वचन आहे, मी त्यांच्या शब्दात इथे उद्धृत करू इच्छितो, म्हणजे बाबा त्याच्याकडे कसं बघत होते हे आपल्या लक्षात येईल. आम्ही गुजरातहून मध्य प्रदेशमध्ये जात असताना तिथे जेव्हा मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर एक वडाच्या झाडाखाली या सायकल यात्रेचं स्वागत झालं होतं, तेव्हा बाबा जे म्हणाले ते मी आपल्या सगळ्यांसाठी वाचून दाखवतोय. यह बरगद का पेड़ जिसके नीचे हम खड़े हैं यह भारत जोड़ो का प्रतीक है. जड़ कौन सी है, मूल वृक्ष कौन सा है पता नहीं चलता. ट्री इज ए सिंबल ऑफ कंपैशन. ट्री नेवर जस्टिफाइज, ट्री नेवर जजेस. द ट्री विस्पर इन माई ईयर, द एनोनिमस ट्री. These timid leaves asking bold questions to the wind and storm in the sky at ease in the sky. Imagine asking bold questions to the wind and storm at ease in the sky. यह पत्ते हमें पढ़ाते हैं, हम पेड़ लगाते जाएंगे, क्योंकि tree is the bridge between darkness and light. The trunk of tree is the pole of liberty to me. The fluttering leaves are my national flags, and birds of various species which occupies different twigs and branches, they are essence of love, faith, courage and adventure. इसीलिए पेड़ से बढ़ के कोई गुरु इस देश में नहीं हो सकता. ही भावना बाबांची त्याच्या मागे होती. आणि अशा प्रकारे आम्ही दिल्लीमध्ये तिलोकपुरीला, जिथे सांप्रदायिक हिंसेमध्ये मोठ्या कॅम्पमध्ये या सगळ्या शीख परिवाराच्या महिलांना ठेवण्यात आलं होतं, त्याची आठवणी नको वाटते. पण धर्माचं राजकारणासाठी जेव्हा उपयोग होतो तेव्हा असे निष्पाप मुलं, जे बाळ जन्माला अजून पूर्णपणे आईच्या उदरातनं बाहेरही आलेलं नाही आहे, अशा मातेचं आणि त्या बाळेचं राग झालेला शरीर असं त्या दंगा लोकांनी तेव्हा ह्या सांप्रदायिक हिंदीमध्ये त्याचं केलं. लोकांच्या शरीरामध्ये टायर घातले आणि उभा माणूस पेटवला, जसं आपण हे पेटवतो. भयंकर आहे ते सगळं, ते मी आठवू इच्छित नाही. पण या संपूर्ण ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचं शतक असं बाबा म्हणत राहिले. शासन प्रशासन आपल्या जागेवर आहे, पण जर आपण म्हणतोय की तो माझा देश आहे, ते माझे बांधव आहे, तर त्यांचे डोळे पुसण्यासाठी, त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी, त्यांना नीट समजावून सांगण्यासाठी तो पुढाकार समाजातील लोकांनी घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे ही सगळी यात्रा गेली होती. आम्ही जेव्हा सुवर्ण मंदिरात गेलो होतो, ऑपरेशन ब्लू स्टारच्या नंतरचाच काही महिन्याचा काळ होता. ठिकठिकाणी भिंतीवर सगळे तोफगोळ्यांचे निशाण होते, ते सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि अत्यंत तणावपूर्ण स्थिती होती. कारण भयंकर राग त्यांच्या मनात होता आणि बाबा आमटे का आमलेट बना डालेंगे अशी भाषा ते करत होते. त्या रात्री सुवर्ण मंदिरमध्ये कोणी झोपलं नाही. सगळे कोणाला कोणाशी तरी बोलत होते. तणाव होता, भीती होती. बाबांना विलासभाऊ मनोहर आणि तळघरात नेलं गेलं. तिथे जे लोक होते त्यांच्याशी हा संवाद होत होता. तळघरामध्ये हे अशीच बैठक होती आणि तिथे मग ती सगळी चर्चा झाली आणि हिंसेनी प्रश्न सुटत नाही. ड्राफ्ट लिहून झाला. तेव्हा दुसरा पेन नव्हता, लाईलशाहीचा पेन होता, त्यांनी केलं गेलं. आणि तेव्हा काहीतरी काढण्यासाठी पेटी उघडली. तेव्हा बाबांनी विचारलं की आप बंदूक निकालोगे. तो 14 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी आपला कुर्ता सवार केला. बाबा बंदूक यहाँ रहती है. IG अटवालला ज्यांनी मारलं तो मुलगा होता. तरुण मुलांना की तुझ्या आईबापांना ह्यांनी मारलंय, तू त्यांचा बदला घ्यायचा आहे. अशा प्रकारे सीमेपलीकडचे जे लोक तिथे होते त्यांनी भडकवलं आणि ह्या 14, 15, 18 वर्षाच्या मुलांना हे सुचत नाही आणि ते असे ओढले जातात. आणि म्हणून त्यांच्याशी संवाद करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा सगळा भाग होतो. आपण
जर श्रीलंकेचाही भाग बघितलं तर जिथे हे सगळे सुसाईड करणारे लोक होते हे सगळे 21 वर्षाच्या आतलेच होते. तर अशा प्रकारच्या तरुणांमध्ये एक विश्वासाचा, त्यांच्याबरोबर कोणी याचा बंधुतेचा विचार घेऊन जाण्याची अत्यंत गरज होती. आणि तशाच प्रकारे जम्मू काश्मीरमध्येही जेव्हा आम्ही गेलो तेव्हा काही पंडितांची घरं जाळली होती, पण त्या पंडितांनी नाकारलं होतं कि ये ऐसा कुछ नहीं है, तारीख में ऐसा कभी कुछ नहीं हुआ, कुछ 2-4 घटनाएं हुई हैं पर हम लोगों का रिश्ता अच्छा है. आणि अशा प्रकारचे पब्लिक मीटिंगमध्ये मी एक छोटी एडिटेड ट्यूब आहे, सिद्धार्थ काग आमच्यासोबत होते, त्यांनी ती फिल्म केली आहे. ती जर विकासने अनुमती दिली तर ग्रुपवर टाकीन, तुम्ही प्रवासाच्या वेळेस ते बघू शकाल. तर या संपूर्ण ह्याच्यातला जो गाभा आहे की आजही मणिपूरला काही झालं तर प्रेमचंद कसा आहे असं आमच्या सगळ्यांच्या मनात येतं. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे आमच्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र देशातल्या मित्रांचा एक ग्रुप आहे, तो आजही संपर्कात आहे. लातूरला जेव्हा भूकंप झाला तेव्हा राजस्थानमध्ये अशोक माथुर पत्रकारितेमध्ये होता, 1 ट्रक गहू घेऊन तो लातूरला मदतीला आला होता. रोजी अँटोनी केरळमध्ये आहे, जेव्हा आता मागच्या 2 वर्षापूर्वी केरळला झालं तेव्हा ती एक मदत तिथेही दिली गेली. बिहारचा आमचा एक मित्र आहे, तो मध्य प्रदेशच्या बर्गी धरणाच्या तिथे विस्थापितांसाठी काम करतो. तर अशा प्रकारे या विद्यापीठातनं इथे जे बसले आहेत त्यांच्याबद्दल विकास म्हणाला, त्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाही. पण खूप मोठी शिकवण की आपण जे TV पेपरमध्ये बघतो त्याच्यापेक्षा आपला देश निश्चित वेगळा आहे. त्याच्या बाहेरची लोकं जी आहेत ती खरी आपली भारतातले आपले बंधू भगिनी आहेत, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि हा जो चुकीचा असंवैधानिक विचार पसरवला जातो त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहायला पाहिजे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही काही भूमिका घेतली नाही तर तुमच्या बाजूनी म्हणजे तुमच्या विरोधात कोणी काही बोलणार नाही, पण अशा स्थितीमध्ये तुम्हाला उद्या कोणी विरोध करणार नाही पण तुमच्या बाजूला कोणी उभा राहणार नाही. म्हणून आपल्याला भूमिका ही घ्यावीच लागते. तुमचं माझं रोजचं जगणं हे राजकीयच आहे. मी राजकीय नाही असं म्हणण्याला अर्थ नाही, कारण भारतीय संविधानाचं जेव्हा झालंय तेव्हापासून भारतीय नागरिकांचा इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीचा इतिहास हा राजेराजवाड्यांचा इतिहास आहे, त्यांच्या लढायांचा इतिहास आहे, त्यांच्या साम्राज्यांचा इतिहास आहे. पण भारतीय संविधान भारतीय नागरिकाचा इतिहास देतो, आपल्याला हक्क देतो, प्रश्न विचारण्याचा अधिकार देतो आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या मूल्यांच्या जपणुकीसाठी आपण ज्या कुठल्या ह्याच्यात असाल त्या सगळ्यांनी हे तत्त्व कसे सांभाळले जातील, त्यांचं संवर्धन कसं होईल आणि त्याचं प्रसार कसा होईल हा प्रयत्न केला पाहिजे. भारत जोडो अभियानचा पहिला टप्पा तसाच नॉर्थ ईस्टचा होता, त्याच्या तपशिलात मी जात नाही आहे. पण नॉर्थ ईस्टबद्दल आसामच्या श्रीरामपूर बॉर्डरवर गेल्यानंतर इंडिया खतम हो गया अशी सरकारी लोकांची भाषा असते. ते तिकडचा भाग वेगळा आहे. आपण दिल्लीमध्ये घडणाऱ्या बऱ्याच घटना बघितल्या की जिथे मणिपुरी लोकांना चीनी किंवा नेपाली म्हणून हिणवलं गेलं किंवा मारलं गेलं. तर ही सगळी जी विविधता आहे ती समजून घेण्याची गरज आहे. ज्या प्रदेशांमध्ये सायकल नाही तिथे सायकलवरचे एवढे प्रवासी बघून लोक अवाक होते, पण तिथेही सायकल घेऊन इटानगर ते ओखा या टोकापर्यंत हा सायकलचा प्रवास झाला, हा विचार गेला. पण आत्ता असं वाटतं की ही स्थिती अधिकात अधिक बिघडती आहे. आपण प्रतिबाबा आमटे होऊ शकत नाही किंवा कोणाची गरज पण नाही, पण एक स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून संविधान जी अपेक्षा ठेवतं, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, तर मग ह्या आम्हीला आपण जागृत केलं पाहिजे. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून जी आपली भूमिका आहे, मी जे काम करतोय तो वेगळा भाग असेल, पण एक जबाबदार नागरिक म्हणून देशाचा माझा देश कसा व्हावा, माझा समाज कसा व्हावा हा विचार करून त्याच्यासाठी सहभागी होणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून मला वाटतं की भारत जोडो अभियान त्या दृष्टीने बघणं महत्त्वाचं होतं. आणि ती भूमिका त्यावेळच्या प्रबुद्ध लोकांनी आणि त्यावेळच्या ती संधी आम्हा सगळ्यांना मिळाली, म्हणून आम्ही पण त्या सहभागी होऊ शकलो. एवढंच. धन्यवाद.
आजचा या सत्रातला माझा जो विषय आहे तो आहे गांधी विचार आणि आपण. तुम्ही 2 दिवस होते, अनेक शंकांचं तुमच्या निरसन झालं असेल, अनेक शंका राहिल्या असतील. गांधी विचार आणि आपण म्हणजे महत्त्वाचा हा विषय की 1-2 लोकांनी मगही विचारलं मला मधल्या ब्रेकमध्ये की सर गांधी विचार आज काय कामाचा, आज त्याची काय गरज आहे. आणि काय झालं की आपण गांधींना समजूच नाही शकून राहिलो. एक मगात हरिभाऊंशी बोलतानाही चर्चा झाली, त्यात मी असं बोललो की गांधी विचारानं चालायचं म्हणजे गांधीसारखे कपडे घालायची गरज नाही की बो गांधीसारखे कपडे घातले पाहिजे, गांधींसारखी चप्पल घातली पाहिजे, गांधींसारखी काठी हाती घेतली पाहिजे आणि गांधी जसे जगले साधेसुधे त्या काळातले तसंच आज जगलं पाहिजे त्याची गरज नाही. गांधीच्या मार्गानं गेले त्या मार्गानं त्या विचारानं जाण्याची गरज आहे. गांधी बऱ्याचदा काय होते की गांधींचा जो मूळ गाभा आहे गांधी विचाराचा तोच अनेकांना माहीत नाही. ती गांधींच्या विचाराचा मूळ गाभा आहे संघर्ष. त्यांच्या जीवनात संघर्ष केला त्यांनी, म्हणजे साऊथ आफ्रिकेत संघर्ष केला ब्रिटिश सत्तेसोबत, तिथल्या लोकल लोकांसोबत. इथंही ते ब्रिटिशांसोबत संघर्ष केला, जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला, स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. प्रत्येक गोष्टीचा त्यांचा पायाच संघर्ष आहे गांधी विचाराचा. तो संघर्ष सोडून आपण बाकी सगळंच करतो. संघर्ष सोडून दिला आपण. म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे किती लोक आहेत इथं? हात वरती करा. आहेत, सगळेच धन आहेत ना. तुम्ही आताही तलवार घेऊन घोड्यावर फिरता का इकडे? आपल्या जिथं कुठं तुम्ही राहता जिल्ह्यात, आपल्या घरात ज्या गावात राहता, तलवार घेऊन घोड्यावर फिरायची गरज आहे का आज आपल्याला? शिवाजी महाराजांच्या विचारांना चालण्यासाठी त्याची गरज नाही. तसंच गांधी विचारांना चालण्यासाठी गांधींचे सारखं राहण्याची गरज नाही. गांधी विचारानं गांधींनी जी दिशा दिली आपल्याला त्या दिशेनं जाण्याची गरज आहे. मग आज कसं काय कामात येईल तो विचार? तर मी कालही बोलताना की 3 कृषी कायदे या सरकारनं आणले होते आपल्या इथं. ते सरकारला परत घ्यावं लागले. मोदी सरकारला ते कृषी कायदे परत घ्यावं लागले. का बरं परत घ्यावं लागले? कारण शेतकरी आंदोलन, किसान आंदोलन जे काही होतं ते कोणत्या मार्गानं होतं? किसान आंदोलन अहिंसक मार्गानं होतं ना. तलवारी घेऊन बंदुका घेऊन आले होते का किसान? ते तलवारी बंदुका घेऊन जर आले असते तर सरकारसाठी एकदम सोपं होतं. यांना पकडा, अटक करा, दडपून टाका, यांच्यावरती खटले चालवा. पण ते प्रतिकार कोणत्याच गोष्टीचा करत नव्हते. बसले होते फक्त मागण्या घेऊन आपल्या. अहिंसक लढा वर्षभर. आता ते दुर्दैव आपलं की 700 लोक ज्या आंदोलनात वारले, ते 700 लोक वारल्यानंतरही देशाचे पंतप्रधान एका शब्दानं श्रद्धांजली वाहिली नाही त्यांनी. पण तो लढा यासाठी यशस्वी झाला कारण तो अहिंसक होता, अहिंसक मार्गानं होता. आणि गांधींनी हेच ओळखलं होतं त्याही काळात. आता आपल्यापैकी जे काही युवक असतात, युवकांना त्या काळात जेव्हा ते त्या युवावस्थेत असतात, किशोरावस्थेत असतात, त्यावेळेस त्यांना हे खरं वाटते की क्रांतिकारक किती भयंकर होते. क्रांतिकारक काहीही करू शकले असते. या लोकांनी साथ दिली नाही. पण गांधींनी हे ओळखलं होतं की क्रांतीचे लढे कसे होते. आज जसं काल पांडे सरांनी सांगितलं की आज आपला जसा एक संघ भारत आहे तसा भारत नव्हता. 300-350 संस्थानं होती, वेगवेगळी संस्थानं होती. आज जो आपण विविधतेत आपलं सौंदर्य वगैरे आपण म्हणतो या देशात, ही सगळ्यात मोठी अडचण होती, भाषेची अडचण होती. म्हणजे एखादा जर सशस्त्र क्रांतिकारकांनी एखादा संघर्ष जर बंगालमध्ये उभा केला, एखादी चळवळ उभी केली, सशस्त्र चळवळ, तर ती चळवळ महाराष्ट्रात समजण्यासाठी किंवा इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात होता. आजसारखं नव्हतं की व्हॉट्सअपवर टाकलं की सगळं जगभर फिरलं म्हणून. अनेक महिने लागायचे तिथचा संघर्ष महाराष्ट्रात समजण्यासाठी. आणि इथे जेव्हा तो इथच्या क्रांतिकारकांना कळेल त्यावेळेस इथं चळवळ उभी राहील, तोपर्यंत इंग्रज ती चळवळ दडपून टाकायचे. कारण सशस्त्र चळवळ सोपं होतं इंग्रजांसाठी. लगेच खटले दाखल करा, यांना अटक करा, फासावर चढवा. तो निषेध नोंदवण्यासाठी ठीक होता सशस्त्र उठाव. पण गांधींनी ओळखलं की या मार्गाने स्वातंत्र्य नाही भेटू शकत आपल्याला. आपण निषेध नोंदवू शकतो ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात, पण एकत्रित लढा आपण असा उभा करू शकत नाही. 1857चा जो उठाव झाला त्याही वेळेस जे संस्थानिक होते, जे 300-350 संस्थानं होते, त्या संस्थानिकांचाही सपोर्ट
आधार, पाठिंबा हा क्रांतिकारकांना मिळाला नाही अजिबात. मग गांधींना असं वाटलं की हा लढा यशस्वी होऊ शकत नाही, सामान्य माणूस आपण या स्वातंत्र्य लढ्यात ओढला पाहिजे. पण सामान्य माणूस यायला तयार नव्हता. कारण सामान्य माणूस अनेक वर्षापासून, म्हणजे आपल्या देशावरती पहा तुम्ही, मुघल म्हणजे पहिले हुन, शक, नंतर मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज, जे काही लोक आले एकही फेल गेला नाही. प्रत्येकानं राज्य केलं आपल्या देशात. जो आला त्यानं राज्य केलं प्रत्येकानं. आता हा खूप लांब विषय, आम्ही त्याच्यात जात नाही, कारण हा आपल्याला जे गुलामी किंवा जो मनुस्मृतीचा मग विषय निघाला हा सगळा विषय आहे. तो नंतर मी पुढच्या शिबिरात एखाद्या वेळेस तो मांडेल सगळा. एकही फेल गेला नाही, कारण इथले जे सर्वसामान्य लोक होते त्यांना असं वाटत होतं की इथं मुघल येऊ की इंग्रज येऊ की डच येऊ की फ्रेंच येऊ की पोर्तुगीज येऊ, कोणीही येऊ, आम्ही तर गुलामच राहणार आहोत, राजा कोणी असो, आम्हाला काही भेटणार नाही आहे त्याच्यात, आम्हाला काही सत्तेत वाटा भेटणार नाही आहे इथं. हे जे उच्चवर्णीय लोक आहेत हे सत्तेत राहणार आहेत इथं. त्यामुळे त्यांनी या लढ्यात, स्वातंत्र्य लढ्यात अजिबात भाग नोंदवला नाही. तर त्या काळात 75% जनता, म्हणजे आपला जो देश होता त्या देशातली 75% जनता ही ग्रामीण भागात राहत होती, खेड्यापाड्यांमध्ये राहत होती. आणि गांधींनी ओळखलं होतं की हे 75% लोकांना जोपर्यंत वाटत नाही की मला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, हा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. मग आता प्रत्येक जण तर बंदूक घेऊन लढू शकत नाही. मग गांधींनी काय केलं, एक गांधींवरती आक्षेप आहे, बरेच जण म्हणतात असे की चरखा चलाने से आज़ादी नहीं मिलती, बंदूक से मिलती आहे वगैरे, असा आता आरोप करतात ना सोशल मीडियावरती, तुम्ही पाहिलं आहे. मला सांगा की गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त चरखाच चालवलं का आयुष्यभर, दुसरं काहीच केलं नाही? चरखा घेऊन बसून राहिले आश्रमात चालवत फक्त, अशानं तर स्वातंत्र्य मिळणारच नव्हतं ना. चरखा चालवणं हा स्वातंत्र्य लढा नव्हता. स्वातंत्र्य लढ्याचे जे काही डावपेच होते अनेक, म्हणजे अस्पृश्यता निवारण असेल, हिंदू मुस्लिम एकता असेल, किंवा सत्याग्रह असेल, अहिंसक लढ्या, असे जे काही डावपेच होते त्यातला एक डावपेच होता तो की ब्रिटिश इथून आपला कापूस घेऊन जायचे आणि तिथून मग कापड पाठवायचे आपल्या फॅक्टरीमध्ये बनवून, आणि तो पैसा पुन्हा ब्रिटनमध्ये जायचा. तर तो जायला नको म्हणून आपण खादी वापरली पाहिजे, स्वदेशी वापरली पाहिजे. आणि प्रत्येकात बंदूक घेऊन लढण्याची हिंमत नाही हे गांधींना ओळखलं होतं. म्हणून जो चरखा चालवणे आहे त्या चरख्याचाही संबंध, छोट्या छोट्या गोष्टींचा संबंध गांधींनी स्वातंत्र्य लढ्याशी जोडला. म्हणजे साधा मिठाचा सत्याग्रह, मीठ जाऊन तुम्ही उचललं तर तुम्हाला असं वाटत होतं तेव्हा सर्वसामान्य माणसाला की मी चरखा चालवतो म्हणजे मी या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी आहे, मी माझ्या देशासाठी काहीतरी करतो आहे. आणि ही सुरुवात होती. इथून जर त्या सर्वसामान्य माणसानं सुरुवात केली तर पुढे चालून अधिक तो काहीतरी त्याच्या मनात अधिक भावना आपल्या देशाविषयी उत्पन्न होऊ शकत होत्या. त्याला अजून त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करावं वाटत होतं. त्यामुळे काय झालं की हे लोक जुळत गेले. आणि ज्या बाया किंवा जे माणसं तुरुंगात जाण्यासाठी घाबरत होते, तुरुंगाच्या नावानं घाबरत होते, ते लोक स्वतःहून तुरुंगात जायला तयार झाले, स्वतःहून छातीवरती गोळ्या खायसाठी तयार झाले. काय माणसं, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या जगात म्हणतो मी, देशात नाही, या जगात जो लढा, जो संघर्ष, अहिंसक लढा म्हणा, स्वातंत्र्य लढा म्हणा, जो गांधींच्या नेतृत्वात उभा झाला, जेवढे अनुयायी सर्वधर्मीय जेवढे अनुयायी गांधींच्या जिवंतपणी गांधींच्या मागे होते, तेवढे या जगात कधीच कुण्या व्यक्तीच्या मागे नव्हते. जिवंतपणाची गोष्ट करतो मी, वारल्यानंतरचा विषय नाही. म्हणजे गांधींना जिवंतपणी जेवढे अनुयायी होते, जेवढ्या संख्येनं अनुयायी होते, तेवढे आजपर्यंतही कोण्याच व्यक्तीचे, जिवंत व्यक्तीचे नव्हते. मग गांधींनी तो सर्वसामान्य माणूस जुळून घेतला, त्याला विश्वास दिला की तू जर या स्वातंत्र्य लढ्यात उतरला, या स्वातंत्र्य लढ्यात जर तू सहभाग घेतला तर जी सत्ता आपल्याला भेटणार आहे याच्यानंतर, स्वातंत्र्यानंतर, त्या सत्तेतही तुला वाटा भेटणार आहे, त्या सत्तेच्या नाण्याही आपल्या हातात येणार आहेत, त्याच्यात तुझा हिस्सा असणार आहे. हा विश्वास गांधींनी सर्वसामान्य माणसांना दिला. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या स्वातंत्र्य लढ्यात उतरला, जुळला या स्वातंत्र्य लढ्यात. आणि गांधींच्या समोर अनेक आव्हानं होते. म्हणजे जे हिंदू मुस्लिम एकतेचं आव्हान होतं, जे काही आव्हानं होते सगळे, हे सगळे आव्हानं पार करत करत एका माणसानं आयुष्यात, तुम्ही फक्त गांधी वाचा, गांधीवरचे पुस्तकं वाचा, एका क्षेत्रातलं काम पहा, एक माणूस आपल्या एका आयुष्यात इतक्या क्षेत्रात इतक्या लेवलपर्यंत काम करू शकते, आपला खरंच विश्वास बसत नाही.
किती क्षेत्रात काम करून ठेवलं आहे. आणि गांधींवरती प्रत्येकानं आरोप केले, विरोधकांनी आरोप केले, काही सहकाऱ्यांनी आरोप केले असतील, पण गांधींनी आपल्या आयुष्यात कधीच कुणावर आरोप केला नाही. ते कोणाला दोष देत बसले नाही की तुम्ही तुमची हे जबाबदारी होती, तुम्ही हे केलं नाही, तुमची हे जबाबदारी होती, तुम्ही हे केलं नाही. कधीच कोणावर आरोप केले नाही. गांधींवरती प्रत्येकानं केले, पण गांधींनी आयुष्यात कधी कोणावरती आरोप केला नाही. तुम्ही बघा. मग अनेकांचा हा मग मुलांच्या डोक्यात असते असं की काय सर, सशस्त्र क्रांतिकारकांच्या हाती तर सगळं दिलं असतं तर त्यांनी लगेच स्वातंत्र्य मिळवून दिलं असतं. गांधींमुळे आपल्या स्वातंत्र्याला उशीर झाला, गांधी नसते तर लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं. गांधींच्या अहिंसेने आपले देशातले जे लोक आहेत ते नपुंसक बनले सगळे. मग मला सांगा, या देशात ब्रिटिशांची जी सत्ता सुरू झाली ती 1757 साली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. पहिले ईस्ट इंडिया कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनीने नंतर ती सत्ता ब्रिटिशांना हस्तांतरित केली. 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली आपल्या देशावरती, राज्य सुरू झालं त्यांचं. तर 1857ला ब्रिटिश सरकारला ते हस्तांतरित केली सत्ता. म्हणजे 1757ला सुरू झाली आणि गांधी भारतात केव्हा आले? 1915 साली. कधी? 1915 साली. म्हणजे मला वाटतं 153 की 158 वर्षाचा हा कालावधी आहे. ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली आणि गांधी भारतात आले साऊथ आफ्रिकेतून 1915 साली. हा 150 वर्षांचा काळ पकडा, 158 वर्षांचा काहीतरी काळ होतो तो. या 158 वर्षात गांधी होते का आपल्या देशात? गांधींची अहिंसा होती का? गांधींच्या अहिंसेची शिकवण होती का? गांधींनी कोणाला बंदूक लावली होती का तुम्ही शस्त्र घेऊ नका म्हणून हाती? मग आपल्या देशावर राज्य करणारे ब्रिटिश होते 64,000 आणि आपण होतो संख्येनं 30 कोटी. 28 ते 30 कोटी आपली लोकसंख्या होती तेव्हा भारताची. मग गांधी भारतात नव्हते, गांधींची अहिंसा नव्हती, कोणाची काही जबरदस्ती नव्हती, कोणीही शस्त्र घेऊन लढू शकत होतं. मग या 158 वर्षात आपल्या देशाला का बरं स्वातंत्र्य मिळू शकलं नाही? का बरं लोकांनी सशस्त्र लढे उभे केले नाहीत? का बरं इंग्रजांना आपण हाकलू शकलो नाही? आपल्या देशातलं सोडून द्या, अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, अर्ध्या जगावरती. मग ज्या ज्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्या त्या ठिकाणी गांधी होते का? गांधींची अहिंसा होती का? मग ते देश का बरं स्वातंत्र्य होऊ शकले नाही? तिथे ब्रिटिशांची संख्या खूप कमी होती, स्थानिकांची खूप जास्त होती. गांधी भारतात आले 1915 साली आणि 1920 साली या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते बनले. 1915ला आले, सर्वोच्च नेते बनले 1920ला, म्हणजे फक्त 5 वर्षात. मग इथं कोणीच नव्हतं का असं नेतृत्व करण्यासाठी सक्षम? कोणी चांगले लोक? सगळे फालतू लोक होते म्हणून गांधीला संधी भेटली का? मोतीलाल नेहरू होते, मोहम्मद अली जिना होते, टिळक होते, गोपाळकृष्ण गोखले होते, मोठे मोठे सगळे दिग्गज लोक होते. पण गांधी भारतात आले 15 मध्ये. 1920 साली ते या देशाचे सर्वोच्च नेते बनले आणि जे 158 वर्षात होऊ शकलं नाही ते गांधी आल्यानंतर 20 मध्ये आल्यानंतर 1947 मध्ये, म्हणजे अवघ्या 27 वर्षात हा देश स्वतंत्र झाला आहे. अवघ्या 27 वर्षात. जे 158 वर्ष होऊ शकलं नाही ते फक्त 27 वर्षात गांधींनी करून दाखवलं. मग ज्याच्यात क्रांतिकारकांचा काही वाटा नाही का? कारण प्रत्येकाचा वाटा आहे. जे जे या देशासाठी लढले त्या प्रत्येकाचा वाटा आहे. पण जी स्ट्रॅटेजी ठरवण्याची गरज होती, राष्ट्रीय पातळीवरती एक संघ होऊन लढण्याची गरज होती, जो प्लॅनिंग करायची गरज होती ती गांधींनी केली. ती अहिंसक लढायची प्लॅनिंग जी होती ती. मग गांधींची अहिंसा भेकळांची अहिंसा होती का? कालच सांगितलं मी तुम्हाला. अनेकांच्या डोक्यातून काढून टाका. गांधी असे जसं आपल्याला वाटते की बा कोणता सापही आला आणि तो चावला तर गांधी त्यांना मारणार नाहीत, असं नव्हतं. जेव्हा आश्रमात उंदीर व्हायचे तर उंदरांना मारलं पाहिजे, किंवा साप चावून जर तो माणूस मारू शकते तर त्या सापांना आपण मारलं पाहिजे, या विचाराचे गांधी होते. म्हणजे एकदा तर साबरमतीच्या आश्रमात एक गाय होती, त्या गायीचा बछडा होता, असाध्य रोग झाला. तो रोग काही बसण्यासारखा नव्हता. डॉक्टरने सांगितलं की याला मारावं लागते, आता हा मरण्याशिवाय पर्याय नाही, त्याच्या यातना त्याच्या कमी होणार नाहीत. त्याला विषारी इंजेक्शन द्यायला लावलं डॉक्टरला गांधींनी. आणि ज्यावेळेस ते इंजेक्शन दिलं तेव्हा त्या वासराचे पाय गांधींनी धरले होते स्वतः. जेव्हा साबरमती आश्रमात
आंब्याच्या झाडावरती माकडांनी हैदोस घातला होता, काही पिकांवरती हैदोस घातला होता, तेव्हा गांधींनी स्वतः म्हणून ठेवलं आहे की मी आता हे काही ऐकत नाहीत माकडं, मी शेतकरी म्हणून आता पिकाचं रक्षण केलं पाहिजे. जे बार मी उडवतो आवाजाचे त्यालाही ते ऐकत नाहीत, त्यामुळे या माकडांना आता मी मारण्याचा विचार करतो आहे. असा प्रॅक्टिकल विचार करणारे गांधी होते. असे नव्हते की या गालावर झापडं मारली की हाही गाल पुढे करा म्हणून. पण हे आपल्या डोक्यात भरलं गेलं सगळं काही. आपण वाचत नाही ना, आपल्याला प्रश्न पडत नाही, आपण वाचत नाही. आपल्याला जेवढं व्हॉट्सअपवरती, आपण फेसबुकवरती जेवढं आलं तेवढंच आपण वाचतो आणि आपलं मत बनवतो. पण गांधीने प्रत्येक गोष्टीचा विचार केला. त्यावेळेसचा जो स्वातंत्र्य लढ्याचा मी तुम्हाला म्हटलं की तो विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे, तर लोक एकत्र येणं आवश्यक आहे. मग असं नाही की तुम्ही विरोध करू नका म्हणून. म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तानवरती, म्हणजे जेव्हा फाळणी झाली आपली आणि जेव्हा पाकिस्तानवर हल्ला करण्याची वेळ आली, त्यावेळेस सरदार पटेल गृहमंत्री आणि नेहरू दोघांचंही अभिनंदन केलं की तुम्ही सैन्य पाठवलं आहे पाकिस्तानवरती, पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही सैन्य पाठवलं, त्याच्यासाठी त्यांनी अभिनंदन केलं ना. आता नथुराम गोडसे किती दुटप्पी होता. त्यानं कोर्टात काय सांगितलं की महात्मा गांधी हे मुस्लिम धार्जिणे होते, यांच्या अहिंसेने देश नपुंसक बनला होता, हे लोकांना अहिंसा सांगत होते, या अहिंसेमुळे आपल्या देशाचं नुकसान होत होतं, असं त्याने कोर्टात बयान दिलं आहे की हे मुस्लिमांचं लांगुल चालन करत होते म्हणून. आणि ज्यावेळी महात्मा गांधींनी परवानगी दिली की पाकिस्तानवरती हल्ला करा आणि पाकिस्तानवरती सैन्य पाठवल्यानंतर नेहरू आणि पटेलांचं जेव्हा महात्मा गांधींनी अभिनंदन केलं, त्याच्याबद्दलही तो गोडसे ऑब्जेक्शन घेतो की महात्मा गांधी तर अहिंसावादी आहेत, मग पाकिस्तानवर हल्ला करायला कशी काय परवानगी दिली? आता त्यांची अहिंसा आळी येत नाही का? किती दुटप्पीपणा म्हणावं मला सांगा तुम्ही. आणि कालचा जो महत्त्वाचा विषय राहिला की महात्मा गांधींची हत्या का बरं केल्या गेली. जर 55 कोटी त्याचं कारण नाही, जर फाळणी त्याचं कारण नाही, जर मुस्लिम धार्जिणेपणा त्याचं कारण नाही, कारण मुस्लिम धार्जिणे नव्हतेच गांधी. गांधींनी फक्त देशाचा विचार केला. जेव्हा इथं स्वातंत्र्याचा उत्सव आपल्या इथं सुरू होता आपल्या देशात 15 ऑगस्टला, 14 ऑगस्टला रात्री, त्यावेळेस हा म्हातारा नोवाखालीत, म्हणजे ज्या ठिकाणी 10% हिंदू आहेत फक्त, बाकी 90% मुस्लिम आहेत, त्या ठिकाणी त्या 10% हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हा म्हातारा तिथं फिरत होता. मग माझं असं म्हणणं आहे की जे लोक हिंदूंचा खूप कळवळा ज्या लोकांना आज येतो, ज्यांना असं वाटते की हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे, हिंदू धर्म धोक्यात आहे, हे लोक त्यावेळेस काय करत होते? हे का बरं त्या नोवाखालीत गेले नाही? का बरं हिंदूंचं रक्षण करायला हे फिरले नाहीत बाहेर? हे फक्त दंगली भडकवण्यात मशगूल होते, बिझी होते. हिंदूंचं रक्षण करणं यांना सुचलं नाही. तो म्हातारा तिथे हिंदूंचं रक्षण करत होता, इकडे येऊन मुस्लिमांचे रक्षण करत होता. मग महात्मा गांधींच्या हत्येच्या मागचं कारण काय? त्याच्यावरती 5 वेळा 6 वेळा का बरं हल्ले झाले? त्याचं कारण असं होतं की महात्मा गांधींच्या अगोदर जे काही काँग्रेस होती या देशातली, त्या काँग्रेसची किंवा संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीची जे स्वातंत्र्याची व्याख्या होती ते होती उच्चवर्णीयांसाठी स्वातंत्र्य. काय व्याख्या होती? उच्चवर्णीयांसाठी स्वातंत्र्य. गांधी या देशात आले 1915ला. 1920 साली एक अधिवेशन ठरलं काँग्रेसचं, त्याचे अध्यक्ष टिळक होणार असं ठरलं, पण टिळक वारले. टिळक वारल्यामुळे मग गांधींना त्या अधिवेशनाचं अध्यक्ष केलं गेलं. आणि त्या अधिवेशनात गांधी असं म्हणतात की या देशात भंग्याच्या मुलीला मला सर्वोच्च पदावर बसलेलं पाहायचं आहे. भंग्याच्या मुलीला म्हणजे महिला आल्या त्याच्यात सगळ्या. गांधीपूर्व जे काही काँग्रेस होती किंवा स्वातंत्र्य लढा होता, याच्यात सामाजिक सुधारणेचा विटाळ व्हायला नको, नाही तर आम्ही मंच जाळून टाकू. सामाजिक सुधारणेबद्दल बोलायचं नाही, फक्त स्वातंत्र्याबद्दल बोलायचं. हे गांधीपूर्व काँग्रेस होती किंवा गांधीपूर्व स्वातंत्र्याची व्याख्या होती. पण गांधी आले, गांधींनी सामाजिक सुधारणेच्या विषयाला हात घातला. सर्वात पहिले सामाजिक सुधारणेला फक्त हात घातला नाही, तर 12 महिलांची एक हरिजन यात्रा काढली. त्या हरिजन यात्रेसाठी प्रचंड प्रमाणात फिरले. त्यातला एक किस्सा नंतर मी सांगतो तुम्हाला. आणखी एक
मग झालं काय की सर्वसामान्य माणसांना सांगितलं की तुम्हाला हे सत्तेत वाटा भेटणार आहे, तुम्ही या सत्तेत आले पाहिजे. मग उच्चवर्णीयांना काळजी लागली की जर हे सर्वसामान्य लोक, हे बहुजन जर या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले आणि जर सत्तेच्या नाळ्या यांच्याही हाती आल्या आणि आपल्या हातातून पूर्ण सुटल्या तर मग तर कठीण आहे विषय पुढचा. कारण या देशातली ब्रिटिशांनी सत्ता कोणाच्या हातून घेतली होती? जे जे संस्थानिक होते त्या त्या भागातले. म्हणजे महाराष्ट्रात कोणाकडून घेतली होती? पेशव्यांकडून. हरियाणामध्ये जाट लोकांकडून, राजस्थानमध्ये राजपूतांकडून. असे एका जे जे काही संस्थानिक होते त्यांच्या हातून ती सत्ता ब्रिटिशांनी घेतली. मग इथं पेशवे म्हणजे चित्पावन ब्राह्मण, आणि महाराष्ट्रातली सत्ता जी पेशव्यांच्या हातातून गेली ती पेशव्यांनाच परत मिळाली पाहिजे, त्यांच्याच हाती त्या सत्तेच्या नाळ्या आल्या पाहिजे, असा उच्चवर्णीयांचा विचार त्या काळात होता. त्याला धरूनच संपूर्ण स्वातंत्र्य लढा सुरू होता. पण गांधी मदत आले आणि गांधीने विचकार टाकला. गांधीने सर्वसामान्य माणूस बहुजन या स्वातंत्र्य लढ्यात जोडून घेतला आपल्यासोबत. आणि तो जर लढाईत आपल्यासोबत आहे म्हणजे त्याला सत्तेत वाटा भेटणार आहे, आपल्या हातातून सत्ता जाणार आहे. हे सर्वात मोठं गांधींच्या हत्येच्या मागचं कारण होतं. कारण जी काल अशोक कुमार पांडे सरांनी सांगितलं होतं की त्यांच्यावरती जे हल्ले झाले त्याच्यातला एक हल्ला पुण्यात झाला होता. पुणे नगर परिषदने काय केलं होतं? त्यांचा सत्कार आयोजित केला होता. कशासाठी? अस्पृश्यता निवारणाचं जे काम करून राहिले आहेत, ते हरिजन यात्रा जे काढली आहे त्यांनी, या कामासाठी त्यांचा सत्कार होता. आणि त्यांच्या ज्या गाड्या होत्या, त्यांची जी गाडी येणार होती तर चुकून त्यांच्या समोरच्या गाडीवरती तो बॉम्ब फेकला गेला. गांधीची गाडी समजून एक हातगोळा ज्याला म्हणतात त्या काळात त्यांनी तो बॉम्ब बनवलेला, तो फेकला गेला, मारण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या अगोदर एक प्रयत्न झाला होता पाचगणीला, जेव्हा गांधी होते, महात्मा गांधी, त्याही वेळेस नथुराम गोडसे त्याच्या सहकाऱ्यांसोबत आला होता. त्यावेळेस तो चाकू घेऊन गांधींवरती धावला होता. आणि त्यावेळेस भिलारे गुरुजी नावाचे, मला वाटते साताऱ्यातलं भिलार गाव आहे, अहमदनगरचं आहे की साताऱ्याचं आहे मला कन्फर्म नाही, पण त्या भिलार गावचे ते भिलारे गुरुजी होते. आणि ते नंतर मला वाटते विधान परिषदेचे सदस्य राहिले काही वर्ष. त्या भिलारे गुरुजींनी स्वतः त्या नथुराम गोडसेला धरून दाबलं होतं खाली त्या पाचगणीला. म्हणजे आता वारले ते 2018 साली भिलारे गुरुजी, आतापर्यंत जिवंत होते. हो हो हो. तर महात्मा गांधींच्या हत्येच्या मागचं हे कारण आपण समजून घेतलं पाहिजे की त्याच्यावरती का बरं एवढे हत्येचे प्रयत्न झाले महात्मा गांधींवरती, त्यांची हत्या का बरं झाली, हे कारण लपवण्यात आलं. अनेक कारणे यातले लपवण्यात आले. आणि कालचा जो सावरकरांचा विषय होता की सावरकरांची सुटका झाली पाहिजे म्हणून, मग एका जणांनी मला प्रश्न विचारला की त्यांचा सहभाग होता की नव्हता. आता आपण त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही, सहभाग सावरकरांचा गांधी हत्येत होता की नव्हता. पण गांधी हत्या झाल्यानंतर जो कपूर कमिशन बसलं, कपूर आयोग जो बसला, त्या कपूर आयोगानं साफ आपल्या निकालात लिहिलं आहे की सावरकरांच्या सहभागाशिवाय ही हत्या होणं शक्य नाही, किंवा हे जो काही घटना घडली आहे हे घडणं शक्य नव्हतं. पण जेव्हा कपूर कमिशन बसलं त्यावेळेस सावरकरी नव्हते, गांधी नव्हते, गोडसेला फाशी झाली होती. ज्यावेळेस पहिला हा खटला चालला, गांधी खून खटला जेव्हा पहिला सुरू होता, त्यावेळेस सावरकरांचा वकील तो मोरारजी देसाईंना प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला. मोरारजी देसाई कटघरात होते, गृहमंत्री असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला अशी कोणती माहिती मिळाली होती सावरकरांबद्दल की तुम्ही पोलिसांना सावरकरांच्या घरावर पाळत ठेवायसाठी सांगितलं म्हणून? अशी काय माहिती तुम्हाला मिळाली होती हे सांगा. त्यावेळेस मोरारजी देसाई असं म्हणतात त्या वकिलाला की मी ही गोष्ट स्पष्टपणे सांगू शकतो, पण हे पहिले तुमच्या अशिलाला एकदा विचारा तुम्ही की ही माहिती मी देऊ का म्हणून, या प्रश्नाचं उत्तर मी इथं देऊ का म्हणून. सावरकरांच्या वकिलांनी सावरकरांकडे बघितलं, सावरकरांनी नकारार्थी मान हलवली, तो प्रश्न तिथंच डिलीट करून टाकण्यात आला, तो प्रश्न विचारण्यात आला नाही पुढे चालून. सावरकरांचे जे सहकारी होते, सहकारी म्हणजे अंगरक्षक आप्पा कासार, आणि त्यांचे जे सचिव होते गजानन दामले, या दोघांचंही पहिला जेव्हा गांधी खून खटला चालला तेव्हा बयान घेण्यात आलं नव्हतं. जेव्हा कपूर कमिशन बसलं त्यावेळेस त्या दोघांचं बयान घेण्यात आलं. आणि त्या दोघांनी सांगितलं होतं की गोडसे, आपटे हे जे सगळे काही करकरे ही मंडळी आहे ही अनेकदा सावरकरांना येऊन भेटली, आणि गांधी हत्येच्या पूर्वीसुद्धा हे सावरकरांना येऊन भेटले होते म्हणून. आणि गांधी हत्येत म्हणजे सावरकरांची सुटका झाली पाहिजे अंदमानातून म्हणून गांधींनी काँग्रेस राबवली. काँग्रेसला एक ठराव घ्यायला लावला की यांची सुटका घेण्यात यावी. 2 लेख लिहिले
न्यूजपेपरमध्ये की या दोन्ही भावांना सोडलं पाहिजे म्हणून. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला गांधींना की तुम्ही सावरकरांची सुटका करण्यासाठी काय केलं, तेव्हा गांधींनी म्हटलं की जे सावरकरांचे लहान बंधू आहेत गणेश सावरकर, त्यांना तुम्ही जाऊन विचारा की मी त्यांच्यासाठी काय केलं म्हणून. आता हे दुर्दैव आहे की एवढं सगळं सावरकरांसाठी केल्यानंतरही सावरकर 8 नंबरचे आरोपी होते त्या गोष्टीत. पण महात्मा गांधी आजच्याही काळात आजही तुम्हाला जर हे जे काही आपण बघतोय, जे राहुल गांधींना आता भारत जोडो यात्रा काढावी लागली, तर ती जी दांडी यात्रा काढली होती गांधींनी लोक जोडून घेण्यासाठी, लोक समजून घेण्यासाठी, या देशाची नस समजून घेण्यासाठी, या देशातला जो सर्वसामान्य माणूस आहे जो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, त्याचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि ते प्रश्न आपण पुढे चालून मांडू शकलो पाहिजे. हा गांधी मार्गच आहे ना. आजही जो देशात कठीण काळ सुरू आहे, आपल्याला जे काही हुकुमशाहीची रुजवणूक सुरू आहे म्हणा किंवा जी हुकुमशाही राबवणं सुरू आहे म्हणा, याच्या विरुद्ध आपणही सशस्त्र संघर्ष करू शकत नाही आणि केला तरी तो सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही अर्बन नक्सल किंवा अजून काहीतरी तुमच्यावरती नवीन नवीन कायदे आणून तुम्हाला दडपून टाकतील ते लोक. त्यामुळे आपल्याला जो काही पुढचाही लढा द्यायचा आहे तो वैचारिकच लढा द्यायचा आहे, तो अहिंसकच लढा द्यायचा आहे, तो महात्मा गांधीच्याच विचारांना लढा द्यायचा आहे, तरच आपण यांच्यासोबत लढू शकतो, नाहीतर आपण यांच्यासोबत लढू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी नेहमी बोलतो की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचेही अनुयायी जोपर्यंत एकत्र येऊन या व्यवस्थेच्या विरोधात लढत नाहीत, तोपर्यंत आपण या लढ्यात यशस्वी होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी गांधींबद्दल असं म्हणून ठेवलं आणि गांधींनी बाबासाहेबांबद्दल तसं म्हणून ठेवलं, असं म्हणून जर आपण दोघांचे अनुयायी जर वेगळे वेगळे लढत राहिले तर ही त्यांचीही इच्छा आहे की हे वेगळंच लढत राहावं, हे एकत्र यावं नाही कधी. आणि जो धार्मिक कट्टरता आपल्यात जी भरल्या जाऊन राहिली की तुम्ही धार्मिक कट्टर झाले पाहिजे, आजचा युवक धार्मिक कट्टर झाला पाहिजे, अशा युवकांनाही माझं नेहमी म्हणणं आहे की आपण जे सोशल मीडियावरती ठेवतो, आपल्या मोबाईलवरती, आपल्या सोशल मीडियावर आपण अनेकदा वाचलं, गर्व से कहो हम हिंदू आहे, किंवा गर्वच नाही माझ आहे मराठा असल्याचा, मुस्लिम असल्याचा, बौद्ध असल्याचा, निळं वादळ, हिरवं वादळ, भगवं वादळ, हे जे काही विषय आहेत. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एका हिंदूच्या घरात जन्माला आले किंवा एका मराठ्याच्या घरात जन्माला आले, एका बौद्धाच्या घरात जन्माला आले, एका मुस्लिमाच्या घरात जन्माला आले, याच्यात तुमचं काय कर्तृत्व आहे? तुमच्या हाती काय ऑप्शन होतं? काय पर्याय होता तुमच्या हाती? तुम्हाला विचारलं गेलं की कोणाच्या घरात पैदा व्हायचा आहे? अरे तुमचा नाईलाज होता, मजबुरी होती तुमची. मग नाईलाजाचा किंवा मजबुरीचा आपण अभिमान बाळगायचा का, गर्व बाळगायचा का? छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात होऊन गेले, अनेक मराठे राजे होऊन गेले. कोणाला मानतो आपण? शिवाजी महाराजांचं नाव घेतो. अनेक ओबीसी समाजात अनेक नेते होऊन गेले, कोणाचं नाव घेतो? महात्मा फुलेंचं नाव घेतो. दलित अनेक नेते होऊन गेले, कोणाचं नाव घेतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. का बरं घेतो? ते दलित होते म्हणून घेतो की त्यांच्या कार्यामुळे घेतो? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ते मराठा होते म्हणून घेतो की त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, गुलामीतून आपल्याला सोडवलं म्हणून घेतो? मग त्यांनी जे काही करून ठेवलं त्याच्यावरच आपण अजूनही उड्या मारतोय ना. आपलं स्वतःचं काहीच नाही, फक्त त्यांच्या जातीचे आहो म्हणून आपण आपले वारसदार म्हणतो. आपण वैचारिक वारसदार होऊच शकत नाही त्यांचे. जर आपल्याला आपल्या जाती धर्माचा अभिमान आहे तर कोणालाही, कोणत्याही जातीचा असेल, त्याला जर असं वाटत असेल की मला माझ्या जातीचा किंवा धर्माचा अभिमान आहे, तर त्या मनुवाद्यांमध्ये तुमच्यामध्ये कवळीचाही फरक नाही, कवळीचाही फरक नाही. आणि हेच गांधींना सांगायचं होतं. कारण गांधी जेव्हा स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी पैसा गोळा करत होते, एक एक पैसा गोळा करत होते, त्यावेळेस काही गुजराती मंडळी आली गांधींकडे, विदर्भातलीच एका शहरातली, आणि आपण जिथं बसलेलं आहे त्या शहरातली. आणि ती गुजराती मंडळी येऊन गांधींना बोलते की आम्हाला 1,00,000 रुपयाचा निधी, त्यावेळेस 1,00,000 रुपयाचा निधी थैली आम्हाला तुम्हाला द्यायची आहे या स्वातंत्र्य लढ्यासाठी. फक्त आमची एक अट आहे की तुम्ही ती, आमचं जे गुजराती भवन आहे आमचं, तिथे येऊन तुम्ही ते स्वीकारली पाहिजे. गांधी बोलले की मी या देशाचा आहे, मी गुजराती म्हणून येणार नाही. ते पैसे मला भेटले, खूप महत्त्वाची रक्कम आहे, 1,00,000 रुपये. गांधी एक एक आणा जमा करत होते, एक एक आणा. इथं 1,00,000 रुपये मिळणार होते स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. पण गांधींनी स्पष्ट शब्दात नकार दिला की मी गुजराती नाही,
मी भारतीय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी येऊन ती थैली स्वीकारणार नाही. त्यामुळे आपण आता ही सोशल मीडियावर व्यक्त होताना, कुठेही बोलताना आपण एक भारतीय म्हणून व्यक्त झालं पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचा, पक्षाचा म्हणून व्यक्त होण्यापेक्षा या देशाचा एक नागरिक म्हणून व्यक्त झालं पाहिजे. हा प्रसंग घडल्यानंतर गांधींनी खूप एक मजेशीर गोष्ट सांगितली त्यांच्या सहकाऱ्यांना, की आता मला कळलं आहे की आपलं स्वातंत्र्य जवळ आलं आहे म्हणून. मग सहकाऱ्यांनी विचारलं की असं कसं काय म्हणता तुम्ही की स्वातंत्र्य आपलं जवळ आलं? तर म्हणे आमचे जे लोक आहेत म्हणजे गुजराती लोक, ते जर स्वातंत्र्य जवळ आलं नसतं तर त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी एवढी मोठी गुंतवणूक केली नसती. ही सगळी नस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गांधींनी समजून घेतला हा भारत काय. मी म्हणतो कायम की ज्यांना राजकारणही या देशात करायचं आहे त्यांनी प्रत्येकाने गांधी समजून घेतला पाहिजे. गांधीच्या मार्गाने जसा मी म्हणतो की गांधींनी जसा धर्म वापरून घेतला, प्रत्येक गोष्ट वापरून घेतली कशासाठी, स्वातंत्र्यासाठी, तसं सगळं काही आपल्याला वापरून घेता आलं पाहिजे. लोकांची नस वापरून कळली पाहिजे. लोकांना काय नेमकं पाहिजे आहे. गांधी कसा माणूस हो, त्याची पर्सनॅलिटी नाही, सिंगल फसली माणूस, दिसायला चांगला नाही, वक्तृत्व अजिबात चांगलं नाही, आवाज अजिबात चांगला नाही, लिखाण अजिबात चांगलं नाही, खूप मोठं सैन्य मागे नाही, काही पोलीस प्रशासन, काही असं शासन सत्ता काहीच मागे नाही. तरी या जगात सगळ्यात मोठं त्या माणसानं परिवर्तन घडून आणलं. या जगात ज्या लोकांनी नंतर परिवर्तन घडून आणलं त्यांचंही प्रेरणास्थान तो माणूस होऊ शकतो. त्यामुळे गांधी हे चिरंजीव बीज आहे. ते मेक्सिकन म्हण आहे की ते मला गाळतील या मातीत, बदनामीची, हे बदनामी तर मी सांगतो आहे की ते मला गाळतील या मातीत कितीही, पण त्यांना माहीत नाही की मी बीज आहे, मी पुन्हा हे माती फाडून अंकुरून बाहेर येणारच आहे. असं हे गांधी नावाचं बीज या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनात पडलेलं आहे. ते कधी कोणीही कितीही मिटवण्याचा प्रयत्न केला, कितीही बदनामीची फवारणी केली, कितीही घाणीची माती टाकली, तरीसुद्धा ते बीज प्रत्येकात अंकुरणार आहे. कोणाच्या मनातल्या अंकुर होईल, छोटं रोपटं होईल, कोणाच्या मनात मोठा वृक्ष होईल, पण ते अंकुरण्याशिवाय थांबणार नाही. एवढंच बोलतो मी, थांबतो. धन्यवाद. जसा विषय असा होता की आपण तेव्हा 40 वर्षापूर्वी एक आंदोलन होतं शांततेसाठी आणि परत 40 वर्षानंतर एक होतं. विषय जवळपास सारखेच असतात, वेगळे नाही. कोणी राजकीय व्यक्तीने केला किंवा त्या व्यक्तीने केला, किंवा तुम्ही जे सांगतात, तुम्ही दोन्ही लोक अत्यंत महत्त्वाचे याच्यासाठी आहेत की सोसायटी तुमच्याकडे बघते आहे, तरुणाई तुमच्याकडे बघते आहे. तुम्ही हे परिवर्तन कसं बघता आहात म्हणजे, आणि आम्ही काय करायला पाहिजे हा सगळ्यांचा असा प्रश्न आहे. पुढे आम्ही काय करायला पाहिजे. ठीक आहे, टीका गांधींवर टीका करणार झालं पण ठीक आहे, आता आम्ही टीका करू की आम्ही गांधींना चांगलं म्हणू की त्यांच्याशी भांडण करत बसू, जे करत बसता, हा एक प्रश्न येतो. बाबा आमटेंचे अनुभव तुम्ही इतके सांगितले की सगळ्यांच्या डोळ्यात तुम्ही आसवं आणलीत. ते होतेच, ते प्रश्नच नाही. पण असेच दर 40 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी असं आसवं आणण्यासाठी आम्ही केलं की एक निचोड पुन्हा निघायला पाहिजे. तर मला वाटतं ह्या 2-2, 4-4 मिनटात तुम्ही 2-2 मिनटात एक त्याच्यावर भाष्य करून, म्हणजे बहुतेकांचा प्रश्न हा असायला पाहिजे. अजून काही त्यात जोडायचं असेल तर काय हां नाही, तर मग त्याला होईल. तर याशिवाय काही वेगळं आहे का? नाही तर नाही, विषयांत ते हे होईल. तर तुम्ही नेमकं याकडे कसं बघता, यांना काय मेसेज देऊ इच्छिता? कारण की 2 दिवस अख्खं हे झाल्यानंतर त्यांना आता जाताना त्यांना कुठलंही कन्फ्युजन नको, त्यांच्या आयडिया क्लिअर व्हायला पाहिजेत. गांधी माहिती झाले, बाबा आमटेही माहिती झालेले आहेत, राहुल गांधींचं ते होतं, पण हे रिपीटेडली असंच करायचं का? आम्ही नेमकं कुठला ठोस हे घेऊन करायला पाहिजे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर आपण मी सुरुवातीलाही म्हटल्याप्रमाणे की कोणीही होण्याची गरज नाही, तशी आस किंवा ध्यासही आपण ठेवू नये. आणि म्हणून जसं ह्यांनी पण म्हटलं की आपल्या समाजाचा, जाती धर्माच्या बाहेर निघून एक व्यापक देशाचा नागरिक म्हणून जबाबदारी, आणि जसं सुषमा सकाळी म्हणाली की आपल्या आवडीच्या विषयामध्ये जे अधिकांश लोकांच्या मदतीचं होऊ शकेल त्याच्यात सहभाग देणे. कोणी निवृत्त होऊन देऊ शकतं, कोणी काम करताना करू शकतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम
सगळेजण आपल्या आपल्या नोकरीमध्ये राहूनही करू शकतात, पर्यावरणाच्या संदर्भात बोलू शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरातनं करू शकतो. आपण आता उन्हाळ्याचं सगळं लग्नसराईमधून निघालेलो आहे. त्या कर्तव्यांमध्ये भारतीय संविधान असं म्हणतं की ज्या रूढी परंपरा महिलांच्या सन्मानाच्या विरोधात असेल त्याचा त्याग केला पाहिजे. लग्नामध्ये कन्यादान हा कसा काय आपण सहन करून घेतो? तर या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. जरा आपण बघायला लागलो की आपल्याला दिसायला लागेल. आपली ती बघण्याची तयारी आहे का, डोळे उघडे ठेवून करण्याची तयारी आहे का, ती संवेदनशीलता, तो विवेक, तो जागृत करणं हा प्रत्येकाचा त्याचा प्रवास असेल, तो त्यांनी करायलाच हवा. आणि शेतकरी या अंगाने मी एवढंच म्हणतो की शेतामध्ये तण उगवलं तर त्याचं कारण हे आहे की मी वाही केली नाही. मी शेतामध्ये जर नियमित वाही करत राहिलो, डवरण वखरण जे काही म्हणू आपण, तर तण माजणार नाही. जर मी माझं काम केलं नाही तर तण माजणारच आहे. आणि म्हणून कोणीतरी दुसरं येईल आणि करेल ही अपेक्षा चुकीची आहे. आणि त्या वेळेसुद्धा मोठा समुदाय समाजाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मोठा समुदाय न्यूट्रल होता, समर्थक करत होता. नेतृत्व घेऊन काही पुढाकार घेऊन करणारे नेहमीच थोडेफार राहिलेले आहे आणि त्यांना पाठबळ मिळत गेलं आहे. मैं निकला और कारवा बनता गया अशी जी म्हण आहे ती तेवढ्यासाठीच आहे. कुठेतरी ते ट्रिगर व्हायला हवं आणि त्याच्या पाठीमागे लोक सुरू होतात. आणि आपल्यासाठी असे अनेक प्रश्न आज कुलकर्णीजींनी मांडलेले आहेत. आपण ज्या ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी तशा प्रकारचं काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्याशी जोडून घेऊन आपला कार्यक्रम आपण सहजपणे ठरवू शकतो. त्याला एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. तुम्ही हेच करा किंवा हे करू नका असं नाही आहे. आणि जसं पांडेजी म्हणाले की यूट्यूब हेही एक सामाजिक काम होऊ शकतं, तर चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे अशा प्रकारच्याही ह्याच्यामध्ये, कारण आता हे सगळे टेक्नोसेवी आहे, फेसबुकवर आहे, तथ्यांचा प्रसार करणं हाही एक भाग होऊ शकतो. की मला हे बरेच जण पुस्तक वाचनकट्टा चालवतात, त्याच्यावर वेगवेगळे पुस्तकं येतात. तर अशा प्रकारचे जर ऐतिहासिक गोष्टी त्या मांडता आल्या, मुलांसाठी शिबिरं घेता आले आपल्या आपल्या परिसरामध्ये, तर मला वाटतं याच्यातनं मार्ग काढणं सहज शक्य होईल. ते काही फार अवघड नाही आहे. आपण कोणाला रेजिमेंटेशनसारखे की तुम्ही हे करा असं काही म्हणत नाही आहोत. प्रत्येकाने आपला मार्ग आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या परिसराप्रमाणे निवडावा. आणि त्याच्यासाठी जर मदत हवी असेल किंवा काही सल्ला हवा असेल तर या मोठ्या समूहाकडे यायला हरकत नाही आहे. त्याच्यातनं तो संपर्क वाढवता येईल. धन्यवाद. प्रत्येक पिढीची एक जबाबदारी असते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्यासोबतचे जे काही सहकारी होते त्यांनी ती जबाबदारी ओळखली की आपल्याला या परकीयांच्या सत्तेतून, आपली गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घ्यायची आहे, आपल्या जनतेची मुक्तता करून घ्यायची आहे. जेव्हा ब्रिटिशांचं सरकार आलं तेव्हा गांधी, नेहरू, पटेल, आझाद, भगतसिंग ही जी मंडळी होती सगळी यांनी आपली जबाबदारी ओळखली. त्यांना कोणी सांगितलं नाही की काय केलं पाहिजे नेमकं म्हणून. त्यांना माहीत होतं की त्या काळात काय आवश्यक आहे. अशी प्रत्येक पिढीनं आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की या काळात, या कठीण काळात मी काय केलं पाहिजे, मी काय करू शकतो, मी ज्या क्षेत्रात आज काम करतो त्या क्षेत्रात राहून काय समाजासाठी मी देऊ शकतो. म्हणजे ज्या कोण्या महापुरुषाला तुम्ही मानता, शिवाजी महाराजांना मानत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असाल, महात्मा फुलेंना मानत असाल, तर हे महापुरुष जर आज असते हयात आजच्या काळात तर त्यांनी काय केलं असतं आज, हा विचार आपण केला पाहिजे तिथं. आणि माझ्या क्षेत्रात राहून, जसं दादांनी सांगितलं की माझ्या क्षेत्रात, स्वतःच्या क्षेत्रात काम करत असताना ही जी काही माहिती आहे, जे सत्य आहे, जे तुमच्यापर्यंत पोचलं आहे ते लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यावेळेस आता मी जे काही पुस्तक लिहिलं आहे, जेव्हा काही जे काही माहिती लिहिली आहे ते काय मी आईच्या पोटातून शिकून आलो का? ती इथं होती ऑलरेडी पहिले, ती वेगळ्या पद्धतीनं किंवा सोप्या पद्धतीनं मांडली, ती एकत्रित केली. असं तुम्ही करू शकता ना, प्रत्येकजण करू शकते. यूट्यूबवरती इतर रील बनवल्यापेक्षा ह्या रील बनवू शकता तुम्ही. जे शिक्षक लोक आहेत त्यांनी 45 मिनिटाचा पिरियड घेताना किमान 2 मिनटं फक्त जातीय सलोखा किंवा धर्मनिरपेक्षता किंवा अंधश्रद्धा निर्मूलन असे विषय जर मुलांना सांगितले 2 मिनटं रोजचे फक्त,
तर ही पिढी जी बिघडली आहे, ही जी काही यांचा ब्रेन वॉशिंग आज झालं आहे नवीन पिढीचं, हे झालं नसतं जरी शिक्षकांनी केलं असतं तर. पण तुम्ही बघा जेवढे काही शिक्षक आहेत त्यातले 95% 90%च्या वरती असे शिक्षक लोक आहेत की जे त्यांचा जो त्यांना शिकवायचा पाठ्यक्रम आहे, शालेय अभ्यासक्रम आहे, त्याच्या बाहेर एकही पुस्तक आयुष्यात वाचत नाहीत. ते अनेक लोक आहेत असे, म्हणजे मी पाहिले स्वतः, म्हणून सांगतो की असं आपण ज्या क्षेत्रात असा, तुम्ही पत्रकार असा, शिक्षक असा, डॉक्टर असा, इथं राहून आपल्याला जे काही समाजासाठी करता येईल आपण स्वतःच तो विचार करायचा आहे. कोणी सांगून कोणीच काही करू शकत नसते. या कठीण काळात आपल्याला जर वाटलं की कोणत्या दिशेनं जायचं आहे, काय करायचं आहे, तर आता दादांचा आपला हा जो ग्रुप आहे, हा जो ग्रुप झाला आहे, या ग्रुपमध्ये कोणाचे काही प्रश्न असले, कधी कुठं काही अडचण आली तर तुम्ही टाकायचे त्या ग्रुपमध्ये, तिथंसुद्धा आपण त्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया. धन्यवाद. अतुल भैया आणि चंदू भैया दोघांनी एक सुरेख मांडणी केली. तेव्हाचा काळ सांगितला आणि आत्ताचा पण जो काळ सांगितला, आणि त्यांनी हे पण दिलं की काहीतरी करायचंच आहे. एक आपल्याला समाजाचं आपण देणं लागतो आहे आणि आम्ही निश्चित काहीतरी इथून चांगलं घेऊन जाऊया. आणि तेही म्हटलं की आमची मदत लागली तर आम्ही करू. तर समारोपाच्या आधी मी डॉक्टर अशोक बेलकुळे 1 मिनटं हे करेल आणि नंतर मी काही सूचना देतो तुम्हाला. आम्ही भारत जोडोवाले जेव्हा भारत जोडोबद्दल बोलतो तेव्हा आमचं सर्वांचंच असं होतं, कारण तो आयुष्याचा एक वेगळा अनुभव आहे. सांगायला लागलो की वेळ कमी पडतो, ही त्याच्यातली वास्तवता आहे. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही कधीही भेटा, तुम्हाला खूप काही माहिती करून घेता येईल असं आवाहन करतो. राहिला प्रश्न इथून आपण काय घेऊन जावं, आणि अतुलनी आणि चंद्रकांत यांनी खूप छान रीतीने मांडलं. मला फक्त एक ॲडिशन त्यामध्ये करावं असं वाटतं की आपण जे काही करू त्याचा बेस काय असणार आहे, तर त्याचा बेस आपलं संविधान असावं असं मला मनापासून वाटतं आहे. त्याचं कारण असं आहे की संविधान हे संपूर्ण मानवतेला विचारात घेऊन केलेलं आहे. मानवती तुका एकचा आहे, उच्च न कोणी नीच न कोणी, हीच आपली हाच आपला धर्म खरोखर, हीच आपली शाश्वतवाणी. तर संविधान हा बेस असावा, संविधानाच्या बरोबरीनंच जावं. नंबर 2, इतिहासात काय झालं ते फार उकरत बसण्यात अर्थ नाही असं म्हणत नाही मी. जर ते चुकीचं असेल तर ते तसंच ठेवावं. त्याच्यावरती खूप वाद होऊ शकतात. मग ते औरंगजेबाची काय करायचं किंवा अजून काय करायचं, यापेक्षा जिथे मी राहतो साने गुरुजींच्या फोटोवरती साने गुरुजींच्या हस्ताक्षरात 1-2 ओळी लिहिलेल्या आहेत. मी जिथे राहतो त्या परिसरातील माणसं सुखी आणि समृद्ध व्हावीत, आनंददायी व्हावीत, विज्ञानदायी व्हावीत, याचसाठी माझे लिहिणे, बोलणे, वाचणे आणि कार्य हाच माझा जीवनाचा संदेश आहे. हे मला खूप भावलं आणि म्हणून माझ्या हॉस्पिटलचं नाव साने गुरुजी रुग्णालय ठेवलं. हेच मला तुम्हाला ॲड करायचं होतं. बेस आपण संविधान धरला तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि खूप काही करता येतं. म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर असला तर आम्ही 100 प्रोग्रामची लिस्ट देऊ, पण जेव्हा तुमच्या आतून एखादी प्रोग्राम येईल तोच खरा सक्सेसफुल प्रोग्राम होईल. बाबांनी आम्हाला सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. योजना भान राखून करा आणि त्या बेभान होऊन अंमलात आणा. धन्यवाद.